नमस्कार मंडळी, सातारकर खवय्ये या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चमचमीत असा कांदा बटाट्याची रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। आज आपण कांदा बटाटा रेसिपी करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य हे बघा, मी हा उभा चिरून असा बटाटा घेतलेला आहे। एक बटाटा आहे आणि 2 कांदे। बटाट्यापेक्षा कांदा कधी बी जास्त घ्यायचा आहे। आणि घरगुती मसाले टाकणार आहे, घरचा मसाला। इकडे मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। आता आपण त्यामध्ये जिरं टाकून घेऊया। जिरं मस्त तडतडले ना, मगच त्यात कांदा टाकून घेऊ। बघा, मस्त जिरे फुललेले आहे। हा कांदा टाकून घेऊया। कांदा असा परतून घेऊ आपण जरा 1-8 मिनिटं। हे 1-8 मिनिटाचा कांदा परतला गेलेला आहे, जास्त परतला नाही। तोपर्यंतच आपण त्यामध्ये बटाटा टाकणार आहोत। मी साल काढलेली नाही बटाट्याची। आपल्याला बटाटा जास्त गिर शिजवायचा नाही आहे म्हणून साल नाही काढायचे। आता यामध्ये मी सगळे मसाले टाकून घेते। मी चवीपुरती हळद टाकत आहे। आपला घरचा कांदा लसूण मसाला टाकून घेते। आणि चवीनुसार मीठ टाकूया। हे चवीनुसार मीठ टाकून घेऊया। ह्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे, नुसतं परतून घ्यायचं। कांद्याचा जो मॉइश्चर असतो त्यामध्ये तो बटाटा शिजून जातो। आता मी याला झाकण टाकून घेते। कमी गॅसवर असं मस्त असं शिजून द्यायचं आहे। त्याच्यावर मी आता झाकण ठेवून घेते। गॅस एकदम लो आहे। 5-10 मिनिटाला बघून आपण परतूया। आता हे झाकण काढूया आपण आणि परतूया। बघा, मस्त त्याच्या अंगाच्या पाण्यात ते शिजत आलेलं आहे। अजून आपण झाकून ठेवून देऊया। काढून घेऊ 1-2 वेळा। हे बघा, मी 2-3 वेळा झाकण काढून 2-3 वेळा परतून घेतलेला आहे। मस्त असा शिजलेला आहे। आता खाण्यासाठी तयार झालेला आहे। आपण ह्याला काढून घेऊया। खाण्यासाठी तयार झालेला आहे आपला कांदा बटाटा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।